हिंद केसरी जुना बैलपोळा माळशिरस मैदान पार पडताना या मैदानाच्या सेमीफायनल 3मध्ये आपल्याला सुंदर अशी लढत पाहायला मिळाली। त्या लढतीमध्ये आपला शहाणा काडतूस आहे मित्रांनो। आदतमध्येच या हिंद केसरी माळशिरस मैदानाचा गुलालाचा मानकरी ठरला आणि याच्या आधी पेडगावचा देखील मानकरी ठरला आहे। त्यांची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया। काय सांगाल ओरिजिनल हिंद केसरीचा गुलाल घेतला? आनंद म्हणजे खूप आनंद आहे। त्याकडून जी अपेक्षा आपण ठेवलेली त्याने ते सिद्ध करून दाखवले। हिंद केसरीचा कितवा गुलाल आहे? आता दुसरा आहे, आदतला पेडगावला 3 नंबर गेलता आदतच्या मैदानाला आणि आता ओरिजिनल म्हणजे ओपनला राहिला पहिल्यांदा सेमी 3 मध्ये। सेमी 3 होती, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं त्या सेमीकडे। काय सांगाल? सगळ्या महाराष्ट्राचं म्हणजे त्या सीमेत अख्ख्या महाराष्ट्र टॉपचं नंदी होतं। रती मारुती आपला देव, सगळ्यांचा लाडका देव बकासूर असेल, शेवळ्याबांचा पाखरे असेल, नाचा असेल भोगावचा, असं बरेच नंदी होते त्यात आणि गाणनकरांचा बाब्या असेल, त्याचे बरेच होते आणि त्यामुळं सगळ्यांचं लक्ष त्या सेमीकडे होतं। त्यामुळे चर्चेत आलं जास्त वासरू। सेमी पास झाल्यानंतर काय आता समोरून पैरे येत आहेत, काय सांगतील त्याबद्दल? सेमी म्हणजे असंच होत होतं की आपण त्याला आधी मागत होतो पैरा, आम्ही दुसरीकडे जायचो की बाबा आम्हाला पैरा द्या असं तसं। तर आपल्याला बऱ्याच जण हे नावलं की अजून आदत हे हो, आदतला आम्ही ओपनला देऊ का, आमच्या बैलाला टिकल का हो, कुठंच मागं राहायला असं तसं, पुरणार नाही बैलाला आमच्या असं तसं। पण आज त्यानं ओपनला दाखवलं सिद्ध करून। ज्यावेळेस सेमीफायनल 3 पुकारला गेला त्यावेळेस काय मनामध्ये चर्चा वगैरे चालली होती? मनामध्ये चर्चा म्हणजे दागदुग निर्माण होती, कारण एवढा बकासूर आपल्या ह्याच्या सेमीत आला म्हणजे त्याच्याबरोबर लढत देणं म्हणजे आज कुणा पण खायचं काम नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणाचं पण खायचं काम नाही त्याच्याबरोबर लढत देणं। आणि त्यानं पण त्याच्या अंगावर असल्यामुळे तेव्हा त्याचं एक खासियत आहे की तेव्हा अंगावली गाडी सोडत नाही का, ती नेमकी शेवटची गाडी बकासूरची अंगावर आल्यामुळे त्याने ती गाडी सोडली नाही। गटात किती वेळ पळाला होता? 12वे गट क्रमांक 12 मध्ये सेमीफायनल 3 मध्ये। खासियत दिसते की निकाल समोर आले की स्पीड अजून वाढते। हो, जसा वेगाचा शेवट सरजा तसा वेगा शेवट आता हे वाढतोय तरी म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये येडा काढतोस मग त्याला म्हणलं जायचं, आता शहाणा काढतोस। तर शहाणा काढतोस म्हणजे आपण कानडवाडीला मैदान होतं 12 तिथं, त्या मैदानात आपलं सुनील मोरे सर असतील, विकास जगदाळे सर असतील, मयूर तळेकर असतील, आपलं प्रवीण घाटे असतील, ते सगळे समालोचक होते आणि ते समालोचक मंडळी आपल्याला म्हणले की बाबा तो एवढा शहाण्यासारखा पळतोय, त्या नाकात महाराष्ट्रावर तुमचं नाव केलं आणि तुम्ही त्याला येडा मानताय। मग आपण त्यांना तेव्हापासून त्याला शहाणा केला, तो शहाण्यासारखा पळायला लागला, सगळं शहाण्यासारखंच काम व्हायला लागला आता। जर पाठीमागं फिरत टी शर्ट वरती पण हिंद केसरी शहाणा काढतोसच लिहिले, ते आपल्याला आधीच माहिती होतं की हिंद केसरी आणणार, त्यामुळे केलं आम्ही आधीच हिंद केसरी केलं। गाडी आपल्या कोणाच्या नावाने पळते? बंटी डॉक्टर खेड, मल्हार फॅन्स क्लब खेड, त्यांचा आधीच हिंद केसरी शहाणा काढतोस। आता किती वय आहे त्याचं? आता 18 महिन्याचा। 18 महिन्याचा अजून आदत आहे, अजून दीड 2 महिन्यात आदतच आहे ना। आता एवढं पळतोय, मागणी वगैरे येते का? मागणी येते पण आपल्याला नाही द्यायचं, आपण सगळं स्पष्ट सांगितलं आपल्या घरचं वासरू आहे आणि आपल्याला द्यायचं पण नाही, कारण ह्याच्या मागं पण ह्याचा भाव आता संघर्ष अख्खा महाराष्ट्र फक्त गुलालासाठी झटत असतो। फक्त ह्या क्षेत्रात कोण पैसे कमावत येत नाही किंवा कोण करा येत नाही, फक्त गुलालासाठी असतं सगळं। मग ते आपलं डॉक्टरचं स्वप्न होतं की त्याला हिंद केसरी बनवायचा, त्यामुळं तेवढंच फक्त, दुसरं एक काय विकायचं काय नाही। हा, करंट आहे, अंगचाच करंट आहे, त्याला असलं काही टोचाटोचीचा विषय नसतो आपल्याकडे। कारण बऱ्याच जणांना वाटतं की नाही का डॉक्टरच्या नाव गाडी पळते, बऱ्याच जणांना वाटतं की इंजेक्शन पळत असेल किंवा गोळ्या वेळ देत असतील, पण तसला काय विषय नाही। डॉक्टर त्या आजपर्यंत त्याचं का पण ब्लड काढून आणि त्याचं चेकअप करा, त्यात जर काय गावलं तर त्याला विकून देऊ आपण, त्याला ज्यांना काय सिद्ध केलं त्याला देऊ आपण ओरिजिनल त्याचं अंगचं हे सगळं। बघायला गेलं तर घरच्याच गाईचं वासरू आहे। हा, घरचं. आता जवळपास आदत मध्ये 2 वेळा हिंद केसरीचा गुलाल मिळवून दिलाय, काय आनंद आहे, म्हणजे काय आनंद म्हणजे आनंद आहे। तेव्हा त्यानं आपला तिथं पेडगावला 3 नंबर झाला, तिथंच आपलं त्यानं मन जिंकलेलं। पण आता जे ओपनला जे त्यानं गुलाल घेतला त्यानं सगळ्यांचं पार्टनर्स फेटलं, म्हणजे आमची सगळी गँग असेल, सगळ्यांचं बाहेर असेल, यशराज बाहेर डोईफोडे असेल, हे बाहेर असेल, ह्याचं नियोजन करतात ते। कोण पळालाच? काढतोच बरं सुलतान 22-11 साखरवाडीचा। हा, साखरवाडीचा। तिची साथ कशी लागली आज काढतोसला म्हणजे टॉपचा नंदी एकदम। आम्ही फक्त त्याला एवढ्या ह्याच्या वाटला की ते मोत्तरबरोबर पाळलाय आणि मोत्तरबरोबर पाळल्यामध्ये चर्चा चालता होती बरंच बैल, बरेच जण आम्हाला पण म्हणले की बाबा तो कसा घातला तुम्ही, काय तो आता राहिला नाही एवढा 2-4 महिन्यात। पण विषय आपल्याला होता की आपल्याला पण पायऱ्याची अडचण येत होती आणि असं मन मोकळा पैरानं पायरा झाला की आपण त्यांना फोन केला एका शब्दात लगेच ते म्हणले मन मोकळा पायरा झालेला का काय मार खात नाही का गाडी, त्यामुळे त्यांना पायरा दिला की आपण लगेच करून टाकलं नियोजन। एक कोणत्या नंदीसोबत पळायची वगैरे इच्छा आहे का? इच्छा तर मागं पण बॅटमध्ये सांगितलं की अखंड महाराष्ट्राचा देव मत्तूर आणि देव बकासूर या 2 नंदीवर पळायची इच्छा आहे। तेवढे नंदी 2 इच्छा झाली की पण बस सगळं स्वप्न झालं।
आदत वयामध्ये एवढं उंच शिखरच गाठलं म्हणावं लागेल हो, त्याच्या हो. आयुष्यामध्ये. हो. आणि शुभेच्छा राहतील तुमच्या पुढच्या वाटचालीला. धन्यवाद. तुमच्या टीमची सर्वांची मेहनत आहे त्यामुळे तो एवढा कष्टानं आणि जिद्दीनं बोलतो. हो टीमच्या मेहनतमुळेच पळतोय तो, कारण जेव्हा निघला, कारण तेव्हा सगळ्यांची चळबिचळ झाली. आपला ड्रायव्हर पण नव्हता. ड्रायव्हर गाडी सोन्याची वाच पडल्यामुळे दुखापत झाल्यामुळे सोन्याला गाडी काय हाणायला नाही. त्यामुळे सोन्या म्हणला बाबा मी काय बसणार नाही गाडी. त्यामुळे ड्रायव्हरची हितनं तिथनं आमची पळा सगळ्या पोरांची दागदो की बाबा एवढ्या सगळ्या मोठ्या गाड्या सेमी आपला ड्रायव्हर नाही किंवा काय नाही, सगळ्यांची पळापळ. पण आपला बंटीनं आपल्याला साथ दिली. बंटीचा आपण उपकार नाही उभ्या आयुष्यात का विसरू शकत. धन्यवाद दादा. धन्यवाद.